कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणे ही खूप सामान्य समस्या आहे. यासाठी कांदा चिरण्यापूर्वी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता. थंड झालेला कांदा चिरताना डोळ्यात कमी त्रास होऊ शकतो. तसेच कांदा चिरताना सुरी धारदार असणेही उपयोगी ठरते. त्यामुळे कांदा पटकन आणि व्यवस्थित चिरता येतो. टोमॅटो जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी टोमॅटो एकदम जास्त प्रमाणात घेतले असतील तर ते साठवताना काळजी घ्या. खूप पिकलेले टोमॅटो आधी वापरा आणि कडक टोमॅटो नंतर वापरा. टोमॅटो एकमेकांवर जास्त दाबले जाणार नाहीत याची काळजी घेतल्यास ते चांगले टिकण्यास मदत होते. तसेच खराब झालेला टोमॅटो दिसल्यास तो वेगळा काढून टाकता येतो. बटाटे लवकर उकडण्यासाठी बटाटे उकडताना ते साधारण एकाच आकाराचे असतील तर ते समान वेळेत शिजतात. मोठे बटाटे असल्यास त्यांचे योग्य आकाराचे तुकडे करून शिजवल्यास वेळ वाचू शकतो. ही छोटीशी टिप्स रोजच्या स्वयंपाकात खूप उपयोगी पडते. आले लसूण पेस्ट तयार ठेवण्याची सोपी पद्धत. रोज आले आणि लसूण वेगळे सोलून वाटण्यात खूप वेळ जातो. म्हणून गरजेनुसार आले लसूण स्वच्छ करून पेस्ट तयार करून ठेवू शकता. मात्र ती स्वच्छ हवाबंद डब्यात आणि योग्य प्रकारे साठवणे महत्त्वाचे आहे. यामुळे भाजी, आमटी किंवा इतर पदार्थ बनवताना तयारीचा वेळ खूप कमी होतो. हिरव्या भाज्या व्यवस्थित हाताळताना कोथिंबीर, पालक, मेथी यांसारख्या हिरव्या भाज्या वापरण्यापूर्वी व्यवस्थित निवडून आणि स्वच्छ धुणे महत्त्वाचे आहे. खरेदी केल्यानंतर खराब पाणी वेगळी काढल्यास उरलेल्या भाज्या नीट वापरता येतात. जेवढी गरज तेवढी भाजी निसरता येते. डाळी आणि कडधान्याची आधी तयारी करा. काही कडधान्ये शिजवण्यासाठी जास्त वेळ घेतात. अशा कडधान्यांची स्वयंपाकापूर्वी योग्य तयारी केल्यास स्वयंपाकाचा वेळ वाचतो. आठवड्याचे नियोजन करून कोणत्या दिवशी कोणती डाळ व कडधान्ये बनवायचे आहेत हे आधी ठरवले तर स्वयंपाकघरातील काम अधिक सोपे होते. तांदूळ आणि डाळ व्यवस्थित साठवा. तांदूळ, डाळी आणि इतर धान्य नेहमी स्वच्छ कोरड्या हवाबंद डब्यात साठवा. डब्यात ओलावा जाणार नाही याची काळजी घ्या. स्वच्छ आणि व्यवस्थित साठवणूक केल्याने स्वयंपाकघर नीटनेटके राहते आणि वस्तू शोधण्यासाठी वेळही वाचतो. प्रत्येक डब्यावर वस्तूचे नाव लिहिल्यास अजून सोपे जाते. लिंबाचा पुरेपूर वापर करा. लिंबू कापण्यापूर्वी काही वेळ हाताने हलकेच फिरवल्यास त्यातून रस काढणे सोपे होऊ शकते. लिंबाचा वापर फक्त पदार्थामध्येच नाही तर स्वयंपाकघरातील काही वस्तू स्वच्छ करण्यासाठीही केला जातो. पण कोणत्याही पृष्ठभागावर घरगुती उपाय वापरण्यापूर्वी त्या वस्तूच्या सूचनांचा विचार करा. मसाल्यांचे योग्य नियोजन करा. रोज स्वयंपाक करताना प्रत्येक वेळी मसाल्यांचे डबे शोधण्यात वेळ जातो. म्हणून रोजच्या वापरातील हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड, इतर मसाले एका सोयीच्या ठिकाणी स्वयंपाक करण्यापूर्वी ठेवा. एकत्र करून ठेवल्यास याला स्वयंपाकाची अर्धीची पूर्वतयारी खुरपवते. स्वयंपाकानंतर लगेच छोटी साफसफाई करा. स्वयंपाक संपल्यानंतर सर्व कामे एकत्र ठेवू नका. जेव्हा एखादे भांडे रिकामे होईल किंवा कमी सापडेल त्या बाजूला